नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही 2022 पासून रखडलेल्या पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार यासाठी तुम्ही पात्र आहेत का तुम्ही अपात्र झालाय, संपूर्ण माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला एक एक करून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 25% अग्रिम पीक विमा या ठिकाणी जमा झाला आहे, परंतु अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा झालेली नाहीये। आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा झाली नाहीये असे शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता पीक विमा रक्कम पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर का तुम्ही सुद्धा पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारा असणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम ही जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू होत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात येते। त्यामुळे जर का शेतकरी बांधवांनो तुम्ही पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे। कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत ते देखील सांगतो। तर आता पहा कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। ज्या शेतकरी बांधवांनी 2022 पासून 2025 पर्यंत कधीही पीक विमा भरलेला असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे। ज्या शेतकरी बांधवांची KYC पूर्ण आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहूया। यामध्ये तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नांदेड या जिल्ह्यापैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती लवकरच या ठिकाणी पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे सबस्क्राइब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।